आज मी तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवणार आहे. वेगळा प्रकार म्हणजे गवले काढून दाखवणार आहे. जे आपण शक्यतो आपल्या ह्याच्यामध्ये केळवण किंवा तुमचं डोहाळे जेवण, बारसं, कुठचाही शुभ काही कार्यक्रम आपल्याकडे असला की आपण आधी पहिल्यांदा मुंज असून दे, लग्न असून दे, की आधी आपण गवले काढतो. तर असे गवले मी आज तुम्हाला काढून दाखवणार आहे. त्यामध्ये सुद्धा एक 4-5 प्रकार आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पण आज मी साधे गवले तुम्हाला दाखवणार आहे. त्याला बोटवे असे सुद्धा म्हणतात. असे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे, बोटवे किंवा गवले. हे आता मी ही वाटीभर मैदा घेतला आहे आणि ही अर्धी वाटी मी रवा घेतला आहे. काही जण पूर्ण रव्याचे सुद्धा करतात, पण मी करताना असं मिक्स पिठाचे करते. आता हे आपण पीठ दुधात भिजवून घेणार आहोत. दुधात घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं, मिक्स करायचं आधी हे सगळं व्यवस्थित, आणि मग दुधात घट्ट भिजवून त्याचे आपण गवले काढायचे. तर मी पीठ भिजवून घेते, घट्ट असं भिजवणार आहे. 1 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि लगेच आपण गवले काढायला घ्यायचे. एकदम छान नाजूक नाजूक असे गवले काढायचे. नखोले, फणवले, सरोळे, मालत्या असे 5 प्रकारचे गवले असतात. त्यातला हा पहिला प्रकार मी आधी तुम्हाला दाखवते, बाकीचे नंतर एक एक करून दाखवणार आहे. आणि हे विशेषतः विणीला जेव्हा सगळं देतात, सौभाग्यवान मग तेव्हा हे सगळं ह्याचे खिरीसाठी म्हणून गवले पण देतात. व्याही भोजनाला सुद्धा गवल्याची खीर आधी लागतेच. सगळ्या कुठच्याही शुभ कार्य म्हटलं की गवल्याची खीर लागते. आता हल्ली प्रत्येक ठिकाणी गवले काढणे जमत नाही, मग काही वेळा ती शेवयांची खीर वगैरे करतात, पण खरी करायची गवल्याची खीर असं. त्याच्यामुळे ही आज आपण गवल्याची खीर करणार आहोत. आणि ते हाती गवले काढणार आहे मी. एकदम नाजूक नाजूक असे काढायचे, जाड काढायचे नाही. शक्यतो सगळे एक साईज झाले पाहिजेत, ते दिसतातही छान. काही जण त्याच्यात रंगही घालतात, पण रंगाशिवाय व्हाईटच चांगले वाटतात, कारण खीर काय रंगीत चांगली वाटत नाही. त्याच्यामुळे फार तर केशरमध्ये हे दूध भिजवलं तर चालतं, केशरी करून. पीठ भिजवतानाच दुधात थोडं केशर घातलं तर चालतं, पण इतर रंग काय असे छान वाटत नाहीत त्या गवल्यांना. त्याच्यामुळे मी तुम्हाला असे नुसतीच गवल्याची खीर गवले दाखवणार आहे काढून. खीरही नंतर दाखवेन करून, पण आधी गवले काढून दाखवते कसे काढायचे ते. शुभ कार्य म्हटलं की पूर्वी काय असायचं, मुंज असली की मग भिक्षावळा करायला बायका यायच्या. मग बायकांचं सगळं करंजा बिरंजा सगळं करून झालं की तेवढ्यातच हे पीठ भिजवून ठेवलेलं असायचं. मग त्या पीठ भिजवलेलं असायचं, मग सगळ्या बायका मिळून एकत्र पटापट गवले काढून व्हायचे. लग्नाच्या वेळी पण असत, तेलफळ रुखवत करता करता मग हे गवले काढणं हा कार्यक्रम असतो. अजूनही करतात, पण आता या पद्धती जरा कमी झाल्या आहेत. ह्या पद्धती सगळ्या जुन्या पद्धती आहेत, छान वाटतं जरा. हे बघा, आता मी पीठ भिजवून ठेवलं आहे. एक 10 मिनटं राहून दे, मी तुम्हाला त्याचे गवले काढून दाखवते. मग याला वेळ लागतो, पटकन होत नाही. अगदी बसून असे छान एकदाच फक्त तुमचा जम बसला की पटापट येतात गवले काढतात. ज्याची सवय पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे हे काढण्याची सवय पाहिजे. नखोले, मालत्या तर याच्यावर करायचे असतात, सहाडेवर किंवा पाट्यावर करायचे असतात. फणवले म्हणजे फणीवर करायचे असतात. सरोळे म्हणजे आपण असं एक काडी घ्यायची आणि त्याला गुंडाळायचे असतात. आणि नखोले म्हणजे नखानं करायचे असतात. हे सगळे प्रकार मी तुम्हाला एक एक दाखवणार. आता आपलं पीठ भिजवून ही 10 मिनटं झालेली आहेत. जास्त वेळ हे काय फ्रीजमध्ये ठेवलं की पीठ टिकतं, पण हे आधी मुळात भिजवून झालं की असं चांगलं झाकून ठेवायचं. जसं आपल्याला हवं तसं थोडं थोडं पीठ बाहेर घ्यायचं. हे बघा, आता मी एवढंसं पीठ आधी बाहेर घेतलं आहे. आता त्याचे आपण गवले काढायचे. असं ती सुद्धा अशी कृती करत राहायला लागते, दोन्ही हाताने असं हे झाले पाहिजेत. हे बघा, असं हे बसल्या बसल्या केव्हाच काम होतं. आणि 4 बायका असल्या की गप्पा मारता मारता मग मधीच ओव्या म्हणायच्या. असे हे सगळे प्रकार पूर्वीचे आहेत, अजूनही ते आहेत, पण आता ते थोडं कमी झालं आहे. असं करायचं असतं. हे दोन्ही हात आपले व्यवस्थित चालले पाहिजेत, तर ते पटापट गवले होतात. हे बघा, हा हात चालणं महत्त्वाचं असतं.
ज्या हातात पीठ असतं तो हात व्यवस्थित चालला पाहिजे. थोडं थोडं असं पीठ घ्यायचं आणि असं काढत जायचं गवले. आणि ते एक साईजचं येणं महत्त्वाचं आहे. 4 बायका बसल्या की प्रत्येकीची वेगवेगळे प्रकार होतात, पण ती मजा असते त्याच्यातही. डोहाळे जेवण असलं की मग गंमत म्हणून एका खिरीच्या वाटीत अंगठी, एका खिरीच्या वाटीत रुपया असं ठेवायचं, वर ते झाकून ठेवायचं. मग ती डोहाळे जेवणवाली असते, ती त्यातली वाटी एका वाटीवरची पुरी किंवा पापड ठेवलेला असेल तो उचलते आणि मग त्याच्यात काय मिळालं आहे, अंगठी मिळाली का रुपया मिळाला आहे, ही पण एक मजा. म्हणजे खेळ म्हणूनच असतो तो. छान चांगले आधी तुपावर गवले हे भाजून घ्यायचे असतात आणि नंतर त्याच्यात थोडं पाणी घालून शिजवायचं किंवा डायरेक्ट दुधात शिजवले तरीही चालतात. आणि अशी खमंग खीर छान लागते. ड्रायफ्रूट घालायचे, वेलची घालायची, सुंदर. हे असं असं करत राहायचं. असं पीठ पुढे पुढे घेत राहायचं. हे बघा असं. ह्या हाताचं काम एकदम महत्त्वाचं असतं. ज्या हातात पीठ असेल तो हात व्यवस्थित चालला पाहिजे. हे बघा, हे असे एक साईज सगळे गवले आलेले आहेत. एका हातानं केलेले असल्यामुळे सगळे एक साईज गवले आहेत. त्याच्यात लहान मोठा असा काही प्रकार नाही, सगळे सारखे आहेत. मस्त खीर करून दाखवते एकदा तुम्हाला. असे हे माझे छानपैकी गवले किंवा याला बोटवे म्हणतात, ते कसे सुंदर झालेत बघा. एक साईजचे सगळे झालेले आहेत. आता हे मी पीठ कसं भिजवलं आणि गवले कसे काढले हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हीही घरी आपल्या करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याच्यात आनंद मिळेल. स्वतःच्या हातानं गवले काढून आपल्या मुलांना, नवऱ्याला खीर घातली तर नक्कीच चांगलं वाटेल. असं नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.